नमस्कार. वल्लरी आणि राकेशने मिळून खूपच घाणेरडा गेम खेळलेला असतो. त्यांनी रमाकांतच्या रूम मध्ये पैशाचं गाठोडं ठेवलेलं असतं. इकडे मात्र अर्णव ते पैसे शोधत असतो, पण त्याला मात्र कुठेच पैसे सापडतच नसतात. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही नीट आठवा, तुम्ही कुठे ठेवले होते पैसे? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, तू असं काय बोलतेस? अगं, मी इथेच ठेवले होते पैसे, मी का खोटं बोलेन? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो पैसे जर का इथेच ठेवले होते तर पैसे जातील तरी कुठे? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव मिस इंदोर, मला तर कळतच नाहीये की पैसे गेले तरी कुठे. पण आता मात्र मला शांत नाही राहायचंय. अगं, पैसे काहीही करून मिळायला पाहिजे. तेवढ्यात मात्र अंजली तिथे आलेली असते आणि रमाकांत सुद्धा तिथेच असतात. तेव्हा अंजली मोठ्याने बोलते, काय तू अर्णव, अरे तुला समजतं का पैसे कुणी चोरले? पैसे या माणसानी चोरले. तेव्हा ईश्वरी बोलते, अंजली ताई बस, काय चाललंय तुमचं? अंजली ताई, तुम्ही तुमच्या वडिलांवरती आरोप करताय. तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे की तुम्ही काय करताय ते. तेव्हा अंजली बोलते, गप्प बस, आणि ती पैशाचं गाठोडं ईश्वरी समोर फेकते आणि म्हणते, बघ बघ, या माणसांनीच पैसे चोरले. तेव्हा मात्र ईश्वरी बघतच राहते. तेव्हा रमाकांत मोठ्याने बोलतो, अंजली, अंजली बाळा, मला या गोष्टींची गरज नाही. मला पैसे अजिबात नको आहेत. अंजली बाळा, माझ्यावरती विश्वास ठेव, मी पैसे चोरलेले नाहीत ग. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बाबा बाबा, तुम्ही शांत व्हा, तुम्हाला हायपर व्हायची गरज नाही. बाबा, माझा पूर्णपणे तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही पैसे चोरलेली नाहीत याचे मला खात्री आहे. तेव्हा लगेच अंजली बोलते, बघ बघ अर्णव, बघ, अरे नको त्या गोष्टीसाठी या माणसाला ही पाठीशी घालते. खरं सांगायचं तर या माणसामुळेच आपल्या आयुष्यात हे वादळ आलंय. या माणसाला या घरात आणायची गरजच काय? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, बघितलंस ना तू, तुझ्या समोरच सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यात, तरी सुद्धा तुला या माणसाला पाठीशी घालायचं आहे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय? अर्णव सर, तुम्ही तुमच्या वडिलांवरती आरोप करताय. तुम्हाला खरंच असं वाटतं त्यांनी पैसे चोरले? तेव्हा वल्लरी बोलते, ईश्वरी शांत बस. अगं, हा माणूस आहेच त्या वृत्तीचा. खरं सांगायचं तर या माणसामुळे आम्ही आमची सात्विका गमावली. पण आता मात्र खरंच बस. त्यावेळेला आजी बोलते, रमाकांत, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही माझ्या मुलीचा विश्वासघात केलातच, पण हे सर्व करायची काय गरज होती रमाकांत? तेव्हा अर्णव बोलतो, पैशाचीच जर का गरज होती तर माझ्याशी बोलायचं होतं ना, मी तुम्हाला स्वतःहून पैसे दिले असते. पण हे असे पैसे चोरायची गरजच काय? तेव्हा मात्र रमाकांत हात जोडून बोलतो, खरं सांगू का, अहो मी पैसे चोरलेच नाहीयेत, तर तुम्ही माझ्यावरती आरोप का करताय? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, घ्या चोराच्या उलट्या बोंबा. खरं तर यांनी पैसे चोरायचे आणि आरोप मात्र असे दाखवायचे की आम्हीच जसं काही केलंय. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, मला एक कळतच नाही वल्लरी मामी, तुम्ही का एवढा कांगावा करताय? आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा बाबांच्या बाबतीत असं काहीतरी घडतं तेव्हा तेव्हा तुम्ही कांगावा हा करतच असता. वल्लरी मामी, बाबांनी पैसे चोरलेले नाहीत आणि मला खात्री होती की त्यांच्या बाबतीत पुढे जाऊन असं काहीतरी घडणार, म्हणूनच मी आधीच तयारीनिशी होते. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, वाह वाह ईश्वरी, वाह. अगं, स्वतःच्या नवऱ्याच्या मनाचा सुद्धा विचार करत नाहीस तू. अगं, या अनोळखी माणसाला तू साथ करतेस. तेव्हा ईश्वरी बोलते, कोण अनोळखी? माझ्यासाठी अनोळखी नाहीये ते. अर्णव सरांचे वडील आहेत ते, रमाकांत राजे शिर्के. ज्या ऐशो आरामात तुम्ही आरामात राहताय ना, तो ऐशो आराम त्यांच्यामुळे तुम्हाला लाभलाय, हे विसरू नका तुम्ही. तुम्ही असे आरोपच कसे काय करू शकता? मुळात तुम्हाला हा हक्क दिलाच कुणी? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी, तोंडाला लगाम घाल. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, असं नाही का वाटत मी सिंधू, एका माणसासाठी तू बाकीची सगळी नाती तोडतेस? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, मी नाती तोडण्याची कामं कधीच करत नाही अर्णव सर, पण माझ्या समोर जर का एखाद्या निर्दोष व्यक्तीला नाही नाही ते बोललं जात असेल तर मग मी काय करायचं? अर्णव सर, यात माझी काय चूक, तुम्ही सांगाल? तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो, बस पुरे.
आता मला हा विषय वाढवायचा नाही. मुळात या माणसाने चोरी केले हे सिद्ध झालंय, कारण त्या माणसाच्या रूम मध्ये ताईला पैसे सापडलेत आणि या चोरी करणाऱ्या माणसाला माझ्या घरात जागा नाही. हे ऐकल्यानंतर ईश्वरी बोलते, अर्णव सर, अंजली ताईंना पैसे सापडले म्हणजे बाबांनीच चोरी केली हे सिद्ध होतं का? तेव्हा मात्र अंजली बोलते, म्हणजे म्हणजे तुझं म्हणणं काय आहे? मी खोटं बोलते? तेव्हा ईश्वरी बोलते, नाही अंजली ताई, तुम्ही खोटं बोलतच नाही आहात. तुमच्या बोलण्यात खोट आहे असं मी म्हणतच नाहीये. पण अंजली ताई, तुम्हीच विचार करा, माझं काय म्हणणं आहे ते समजून घ्या. अंजली ताई, समोरचा माणूस तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, शांतपणे समजावून सांगतोय की मी चोरी केली नाही. त्यांच्या बोलण्यात तुम्हाला कुठे कांगावा दिसतोय? एखादा माणूस जर का कांगावा करत असेल तर तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्या गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तसं बाबा काही करतच नाहीयेत. आणि राहिला प्रश्न चोरी करण्याचा, तर चोर तुमच्या समोर आता हजर असेल. तेव्हा वल्लरी आणि राकेश खूपच घाबरलेले असतात. त्यांना काय बोलावं तेच कळत नसतं. त्यावेळेला राकेश वल्लरीच्या कानात पुटपुटतो, मामी मामी, काय चाललंय हे सर्व? या सर्व गोष्टींमुळे मी तर अडचणीत येणार नाही ना? मामी अहो बोला ना, काय चाललंय तुमचं सर्व? तेव्हा मात्र लगेच वल्लरी मामी बोलते, तुम्ही जरा शांत बसाल जावई बापू, तुम्ही घाबरू नका, मी आहे ना. तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी तुझं काय चाललंय? मिस इंदोर, तुझ्याकडे काही पुरावा आहे? मिस इंदोर प्लीज सांगशील का? मिस इंदोर, जर का तू सांगितलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर. आणि ईश्वरी रमाकांतच्या खोलीमध्ये गेलेली असते. इकडे मात्र अंजली खूपच संतापलेली असते. ती अर्णवला बोलते, अर्णव बस झालं, हे काय चाललंय? अरे तुझी बाई ह्या चोरी करणाऱ्या माणसाला या घरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तू मात्र तिलाच पाठीशी घालतोयस. आता सगळं काही स्पष्ट तुझ्या समोर असताना सुद्धा तुला तिलाच पाठीशी घालायचं आहे. तेव्हा अर्णव बोलतो, ताई ताई तू शांत हो, मी मिस इंदोरला पाठीशी घालत नाही आहे. तेव्हा वल्लरी बोलते, मग काय करतोयस? अरे या तुझ्या बापानी चोरी केली आहे घरात. तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो, एक मिनिट मामी, मी त्यांना माझे वडील मानतच नाही. आणि मामी, जर का मिस इंदोर बोलतीये तर आपण शांतपणे ऐकूया ना. तेव्हा मात्र रमाकांत बोलतात, खरं सांगू का, मी चोरी केली नाही हे मला माहिती आहे. अंजली, अर्णव, मी तुमच्या दोघांचीही शपथ घेतो, मी चोरी केलेली नाही. तेव्हा मात्र अंजली बोलते, गप्प बसा, खोट्याचा आधार घ्यायची काही एक गरज नाही. आणि खरं सांगायचं तर तुमच्या बोलण्यावरती मला विश्वासच नाहीये. एक नंबरचे खोटारडे आहात. तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, थांबा अंजलीताई थांबा, अहो नको त्या गोष्टी बोलू नका की तुम्हाला पश्चाताप होईल. अंजलीताई तुम्ही काय करताय? तुमचं तुम्हाला तरी समजतंय का? अंजलीताई जरा तरी विचार करा तुमच्या बोलण्याचा, खरंच तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय, त्रास. तेव्हा मात्र अंजली बोलते, बस झालं ईश्वरी, उगाच मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करू नकोस. ईश्वरी, तुझ्या या माणसाने काय केलं हे कळत नाहीये का तुला? या माणसाला तर तुलाच पाठीशी घालायचं आहे ना. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अंजलीताई बस. आणि लगेच ती आकाशला बोलते, आकाश भाऊजी प्लीज जरा तुम्ही लॅपटॉप आणता का तुमचा? तेव्हा मात्र अर्णव बोलतो, काय चाललंय? त्यावेळेला ईश्वरी बोलते, कळेल ना. आणि ईश्वरीने आकाशला लॅपटॉप आणायला सांगितलेला आणि त्याच्यावरती ईश्वरी काहीतरी दाखवत असते. तेवढ्यात मात्र सगळ्यांची नजर त्या लॅपटॉपकडेच असते आणि तेवढ्यात मात्र अर्णवच्या नजरेला नको ते दिसतं. राकेश आणि वल्लरी दबक्या पावलाने रमाकांतच्या खोलीमध्ये शिरलेले असतात आणि त्यांनी ते पैशाचं गाठोडं रमाकांतच्या खोलीमध्ये ठेवलेलं असतं. हे सर्व बघून अंजली, अर्णव, आजी यांना धक्का बसतोच, पण राकेश आणि वल्लरीच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं. त्यांना खूपच घाम फुटलेला असतो. काय करावं तेच समजत नसतं. शेवटी मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते, बघितलं अर्णव सर, स्वतःच्या डोळ्यांनी बघा. अर्णव सर, तुम्हाला कळतंय का? अहो तुमच्या वडिलांना या घराबाहेर काढण्यासाठी राकेश भाऊजी आणि वल्लरी मामींनी काय प्लॅन आखला तो? काय ना वल्लरी मामी, हे सर्व करण्याआधी तुम्ही 1000 वेळा तरी विचार करायला पाहिजे होतात. काय आहे ना, मला माहिती आपल्या घरातली माणसं कशी आहेत ती.
म्हणूनच मी बाबांच्या खोलीमध्ये ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतलेत. बाबांच्या खोलीमध्ये कोण जाणार कोण येणार हे सगळं काही त्याच्यामध्ये दिसणार. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, कसले आरोप म्हणजे? अगं सगळं काही समोर दिसतंय तरी सुद्धा तू आरोप म्हणतेस. आरोप तर कसलेही केलेले नाहीयेत, जरा तरी विचार कर. तेवढ्यात मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते, जाऊ देत ना, पण एकच सांगीन मामी, हे सर्व करायची गरज नव्हती. आणि अंजली ताई, तुम्ही काय बोलत होतात? खोट्या माणसांना या घरात जागा नाही ना. अहो खोटं तर तुमचा नवरा वागला. खोट्याचा आधार घेऊन त्यांनी सज्जन माणसाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र अंजली काहीच बोलत नाही. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अंजली ताई काय झालं? शब्दच नाही येत ना तुमच्याकडे. अंजली ताई बस झाला, तुमची नाटकं बंद करा. खरंच तुमच्या या बोलण्याचा त्रास व्हायला लागला. प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचा विचार करता अंजली ताई, पण आता मात्र नाही. आता काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर काही एक बोलायचं नाहीये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अंजली ताई तुम्हाला कळून चुकलं ना, तुम्ही केवढी मोठी चूक केली ती. अंजली ताई एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, बाबांविषयी बोलताना निदान तुम्ही तरी विचार करत जा. अहो तुमचे वडील आहेत ते. तेव्हा लगेच अंजली बोलते, चुकलं माझं, नको त्या व्यक्तींवरती विश्वास ठेवला आणि तुमच्यावरती आरोप केले. तेव्हा मात्र रमाकांत अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो, खरं सांगू अंजली, कितीही काही झालं ना तरी मी चोरी करणार नाही ग. चोरी करणं हे माझ्या तत्वातच बसत नाही. अगं 2 वेळचं खाणं सुद्धा भेटलं नाही ना तरी या टोकाला मी जाणार नाही. आणि तू माझ्यावरती आरोप केलेस याचंच मला वाईट वाटतं. तेव्हा अंजली बोलते, चुकलं माझं, माफी मागतीये ना मी तुमची, एवढं कशाला ताणताय. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ताई तू एकदा शहानिशा करायला पाहिजे होती. जर का शहानिशा केली असतीस तर हे सर्व झालंच नसतं. आणि तो राकेश आणि वल्लरीच्या जवळ जातो आणि वल्लरीला बोलतो, मामी मामी हे सर्व का केलंस तू? आणि तुमच्याकडून तर ही अपेक्षाच नव्हती. तुम्हाला जर का काही गोष्टी आठवत नाही तर तुम्ही ही कारस्थानं करताच कशाला? ताई तुझ्या नवऱ्याला सांग नीट वाग म्हणून. इकडे मात्र अंजली तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात राकेश तिथे आलेला असतो. राकेशला बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अंजली राकेशला बोलते, राजेश का हे सर्व केलं? का हे सर्व करायची गरज होती तुम्हाला? राजेश तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं? मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. तेव्हा मात्र राकेश बोलतो, अंजली मॅडम माझं ऐकून घ्या. अहो तुम्हाला त्या माणसामुळे त्रास होतो हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मात्र मला खूप त्रास झाला. म्हणून म्हटलं तो माणूस घराबाहेर गेला तर बरं होईल. तेव्हा मात्र अंजली बोलते, म्हणून तुम्ही त्या माणसाला असं बदनाम कराल? किती काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी असं वागलेलं मला चालणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते माझे वडील आहेत, हे विसरून चालणार नाही. तेव्हा मात्र राकेश बोलतो, चुकलं माझं, चुकलं, मला माफ करा. तो हातापाया पडत असतो. त्यावेळेला अंजली बोलते, इट्स ओके, या वेळेला माफ केले पण पुढच्या वेळेला मात्र असं काहीतरी करू नका. तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि तो स्वतःशीच बोलतो, प्रत्येक वेळेला मला तोंडावर आपटायला झालंय आणि ही अंजली आता माझ्यावरती आवाज चढवते. माझ्यावरती कोण समजते कोण ही स्वतःला? मला खरं तर कळतच नाही हिच्या वागण्याचा अर्थ. तेवढ्यात मात्र अंजली बोलते, जा आता जाऊन झोपा. इकडे वल्लरी मात्र खूप चिडचिड करत असते. ती म्हणत असते, जे जे प्लॅन करते ते सर्व फ्लॉप होत आहेत. आता काय करू? काही झालं तरी या रमाकांतला मला घराबाहेर काढायचंच आहे. जोपर्यंत या रमाकांतला मी या घराबाहेर काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेवढ्यात मात्र तिथे अविनाश मामा आलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात, वल्लरी कितीही कारस्थानं कर, काहीही कर, तरी सुद्धा तू रमाकांत भाऊजींना या घराबाहेर नाही काढू शकत. कारण त्यांच्या पाठीशी ढाल बनून उभी राहिलेली ईश्वरी तुला हे कधीच करू देणार नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, बस झालं अविनाश, प्रत्येक वेळेला त्या रमाकांतची बाजू घ्यायची गरज नाही. तेव्हा मात्र अविनाश बोलतात,
रमाकांत भाऊजींची बाजू घेऊ नको, नाहीतर कुणाची घेऊ, तुझी? काय ना वल्लरी, तू किती खोटारडी आहेस ना, मला कळून चुकलंय. वल्लरी, मुळात तुझ्या या गोष्टींचाच मला त्रास होतोय. काय मिळतंय तुला हे सर्व करून? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, काय मिळतंय हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि तुम्हाला ते कधीच समजणार नाही. मुळात मला तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतोय. वल्लरी मामी, आज आज तुम्ही माझ्या मनातून कायमच्या उतरलात, असं पाठीकडून राकेश म्हणताच अविनाश बोलतात, राजेश, तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये अडकायची काय गरज होती? का तुम्ही असं केलं? अहो, वल्लरीच्या नादाला लागू नका, वल्लरी काहीही करायला तयार असते. तेव्हा मात्र वल्लरी मामी बोलतात, बस झाला, माझ्यावरती काही एक बोलायचं नाही आणि प्लीज आता या सर्व गोष्टी थांबवा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी बोलते, शेवटचं सांगते वल्लरी मामी, जरा विचार करत जा. वल्लरी मामी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच आणि मुळात तुम्ही बाबांच्या जीवावरती का उठलात, बाबांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न का करत आहात, हेच मला खरं तर कळत नाहीये. वल्लरी मामी, हे सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर एक दिवस तुम्ही तोंडघशी आपटाल. मी शांत बसणार नाही, मी तुमचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेनच. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी, जास्त शहाणपणा करू नकोस. कोण समजतेस तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाहीये. तेव्हा मात्र ईश्वरी वल्लरीला बोलते, माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज मी विषय ताणला नाही म्हणून, नाहीतर आजच तुमची गचांडी पकडून तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, नाहीतर घराबाहेर काढलं असतं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या ईश्वरीला हलक्यात घ्यायचं नाही. ही ईश्वरी एकदम टोकाचं पाऊल गाठू शकते आणि ते टोकाचं पाऊल कसं असेल ना, ते तुम्हाला अंदाज सुद्धा लावता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर या वल्लरी आणि राजेशला घराबाहेर काढण्याची आयती संधी ईश्वरीने स्वतःच्या हातून घालवली का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.